आपल्यासाठी जॉईंट पेनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे, जो उपाय केल्याने अगदी एका वेळेसच्या वापरानेच सकाळपर्यंत ठणठणीत व्हाल। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। भयंकर जॉईंट पेनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अगदी साधा सोपा रामबाण व सहजतेने घरच्या घरी तयार करता येणारा असा जुनाट आणि भन्नाट उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने अवघ्या 3 दिवसातच ज्या व्यक्तीला चालता येत नसेल अशा व्यक्तींना देखील लगेच फायदा जाणवेल, इतका इफेक्टिव्ह आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। यासाठी एक लोखंडाचे पात्र घेऊन यामध्ये अर्धी वाटी तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाका। आपल्याकडे दोघांपैकी जे तेल असेल ते तेल आपण वापरू शकतो। आणि दुसरा पदार्थ म्हणजे यासाठी येथे मी गावरान लसूण घेतले आहे। या लसूणच्या 2 ते 3 पाकळ्या यामध्ये ठेचून टाकून द्या याप्रमाणे। आणि हो, हे करताना मंद आचेवरच करायचे आहे, म्हणजे या पाकळ्यांचा अर्क जो आहे हा या तेलामध्ये छान उतरतो व आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो। हे बघा, मंद आचेवर हे छान लाल झाले की लगेचच गॅस बंद करा आणि यामध्ये एक अगदी छोटा चमचा भरून हिंग पावडर टाकायची आहे। यासाठी हे तेल गरम असतानाच गॅस बंद करून लगेच हिंग पावडर टाकायची आहे। कुठल्याही कंपनीच्या हिंगचा वापर आपण करू शकतो। व जितके आपण हिंग टाकले आहे तितकेच येथे आपण सेंधव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ, उपवासाची जी मीठ असते हे मीठ टाकायचे आहे। व सर्वात शेवटी यात एक छोटासा भीमसेनी कापूरचा तुकडा टाकायचा आहे। भीमसेनी कापूर म्हणजेच हे आयुर्वेदिक कापूर असते, यामध्ये केमिकल नसतात। जो कापूर आपण देवाला वापरतो ना, त्या कापूरचा वापर न करता याप्रमाणे या कापूरचा वापर करा। हा कापूर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात ऑनलाईन सहजतेने मिळून जातो। याप्रमाणे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या। याची लगेचच पावडर होते। याप्रमाणे पावडर तयार करून या गरम तेलामध्ये टाकून द्यायची आहे, म्हणजे या कापूरचा देखील अर्क यामध्ये छान उतरतो। भीमसेनी कापूर पावडर। आता हे जे तेल आहे ना, हे पूर्णपणे असेच थंड होऊ द्या। पूर्णपणे थंड झाले की मग हे एका बॉटलमध्ये गाळून घ्यायचे आहे। हे बघा, हे पूर्णपणे छान थंड झाले व आपल्याला तयार होऊन तेल मिळाले आहे। तयार झालेल्या तेलाचा वापर करताना जर आपले हात दुखत असतील, पाय दुखत असतील तर याप्रमाणे खालून वर मसाज करायचे आहे। मसाज करताना अलगद हाताने मसाज करायचे आहे, अगदी जास्त दाब देऊन मसाज करू नये। याप्रमाणे अलगद हाताने मसाज करा। आणि जर कमर दुखत असेल तर याप्रमाणे मसाज करायचे आहे। तसेच गुडघे, घोटे हे दुखत असतील तर याप्रमाणे गोलाकार मसाज करायचे आहे। यामुळे कितीही भयंकर वेदना होत असतील तरी देखील यापासून नक्कीच सुटका होते। खूप इफेक्टिव्ह असा परिणाम यापासून अवघ्या एका वेळेसच्या वापराने दिसून येतो। आणि या तेलाचा वापर आपण 6 महिने देखील करू शकतो। एका वेळेस जास्त तेल तयार करून ठेवले तरी देखील चालेल। दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावा, म्हणजे यापासून आपल्याला लगेचच फायदा जाणवेल। सकाळपर्यंत अगदी ठणठणीत व्हाल, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळेल। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।